शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर कशी दुतोंडी भूमिका घेते हे धुळ्यात पाहायला मिळाले। एकीकडे जिल्ह्यातील तापी नदीत शाहूर गावात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसैनिक शेतकरी तापी नदी जलसत्याग्रह करतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री कर्जमाफीच्या ठरावालाच विरोध करतायत। धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे। गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी सभागृहात केली। मात्र पालकमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले शिवसेनेचे दादा भुसे यांनी हा विषय आपला नाही, मुख्यमंत्री त्यावर भूमिका घेतील असं म्हणत कर्जमाफीचा ठराव परतवून लावला। भाजपचे मंत्री जयकुमार रावळ आणि आमदार अनिल गोटे यांनी भुसे यांच्यावर दबाव टाकत सेनेच्या ढाणे वाघाला दुटप्पी भूमिका घ्यायला भाग पाडल्याची चर्चा आहे। शिवसेना रस्त्यावर कर्जमाफी करता आंदोलन करते, मात्र सभागृहात कर्जमाफीचा एका ओळीचा ठराव पास करायचा नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी करत या दुटप्पी भूमिकेचा निषेध नोंदवला। एकीकडे शाहूरला तापी नदीत आंदोलन करणारे शिवसैनिक, दुसरीकडे सत्ता उपभोगणारे भुसे असा सेनेची पोलखोल करणारा प्रकार दिवसभर जिल्ह्यात चर्चेचा विषय होता। लोकांच्या जनमानसाच्या शेतकऱ्यांच्या भावना ज्या कर्जमाफीच्या विषयामध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विषयावरती आहेत, त्या मांडण्याचं आपण काम केलंच पाहिजे आणि म्हणून एका ओळीचा ठराव आपण केला पाहिजे ही मागणी माझी त्यांनी धुडकावून लावत त्या ठिकाणी त्यांनी हा ठराव करायला साफ नकार दिला। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री या ठिकाणी निर्णय घेतील आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण ठरवू काय करायचं। मला असं वाटतं की यांनी शिवसेना जे रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचं नाटक करताय हे 100% फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। यांना शेतकऱ्यांविषयी कोणत्याही प्रकारचा कळवळा नाही, यांना शेतकऱ्यांच्या भावना यांना समजत नाही, फक्त राजकारण करून नाटक करण्याचं काम ही मंडळी करतायत आणि याचा मी धिक्कार करतो, याचा निषेध करतो आणि शिवसेना भाजपाची लोक हे शेतकऱ्यांकरता काही करू शकत नाही या मतावरती आम्ही ठाम झालेलो आहोत, यांचा मी निषेध करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।